जाता जाता केला इशारा हळूच हिला मी कटवली आणि मामाच्या पोरीला एका झटकेत पटवली. ही एक गाणं आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकदम सुप्रसिद्ध असं. ही घटना खरी आहे की जाता जाता मामाची पोरगी कटवता येते, पण नंतर जे काय घडतं ते हे गायक या गाण्यामध्ये सांगायचं विसरला. तर नमस्कार मित्रांनो, मी आज जी घटना तुम्हाला सांगणार ही जालन्यामध्ये घडलेली घटना आहे. मामाच्या पोरीसोबत लग्न तर झालं, पण पुढे जी घटना घडलेली आहे अशी भयानक. मामाची पोरगी एवढी नीच निघल असं कधीही वाटलं नसेल त्या मुलाला. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. निकिता या नावाची मामाची मुलगी, मामाच्या म्हणजे त्या मुलाच्या मामाच्या घरी त्या मुलाचं नाव असतं समर्थ. तर त्या समर्थाची मामाची मुलगी निकिता आणि तिच्या घरी आई, वडील आणि एक छोटासा भाव असं एक चौघांचं कुटुंब असतं. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब. 5 एकर शेती असते, त्याच्यामध्ये 3 एकर ऊस, बाकी 2 एकर मका, गहू, ज्वारी असं काहीतरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. आई वडील घरीच काम करून आपल्या रानात लहान लेकरांची मोठी लेकरं केली. पण ही मामाची जी मुलगी होती निकिता, समर्थच्या मामाची मुलगी, ती आता काय झालं की 17, 18, 20 वर्षाची होती. तिनं काय केलं, कॉलेजला जायला चालू केलं. 11वी झाली, 12वी झाली, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं होतं. आणि समर्थ त्याच कॉलेजमध्ये, म्हणजे कसं त्याच्या मामाचं गाव पण शेजारचंच असल्यामुळं ते काय झालं, जवळ कॉलेज असल्यामुळं दोघांनी जवळच ॲडमिशन घेतलं. पहिलं वर्ष आलं, समर्थ सेकंड इयरला होता, मामाची मुलगी फर्स्ट इयरला. पहिल्या वर्षी आल्यानंतर त्यानं बघितलं की मामाची मुलगी पण आपली इथं झाली. तो खुश झाला की आता तर आपण काय जाता जाता इशारा करून हिला तर कटवूच आपण. आता काय नाही, आपलं फिक्स झालं असं त्याला वाटलं. आणि त्याचं खरंच होतं, कारण फिक्स झालंच. त्यानं थोडा इशारा केला की निकितानं बी इशारा त्याचा ॲक्सेप्ट केला आणि गणली जाता जाता. हे झालं सगळं. पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर समर्थला एक छोटीशी नोकरी लागली. त्या नोकरीमध्ये त्याचा एक 25-30 हजार रुपये पगार. मग निकिताच्या वडिलांना पण त्याला द्यायला काय हरकत नव्हतं. समर्थला दिली, मामानं पण पोरगी दिली, बाच्याला दिली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखी संसार चालू होता. समर्थ दररोज कामावरती जायचा, संध्याकाळी येऊन आपलं निकितासोबत आपलं खुशीनं आनंदाने राहायचा. जे काय त्यांच्यात नवरा नवरीमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये जे घडायला होतं ते घडायचं. 1-1.5 वर्ष गेलं, एक मुलगा झाला लहान छोटासा. एक चांगलं कुटुंब होतं. निकिताची सासू होती, सासरे होते, म्हणजे असं 4-5 जणांचं कुटुंब झालं होतं यांचं. सगळं काही आनंदात चाललं होतं. पण समर्थला होता बाहेरचा नाद. बाहेरचा नाद म्हणजे कसं, त्यानं हे तर फिक्स केली होती मामाची पोरगी, पण बाहेरचा नाद असल्यामुळं तो काय करायचा की कधी कधी बाहेरून फिरून यायचा, गल्लीतनं बोळातनं, म्हणजे जिथं गवल त्याच्या जिथं ॲटमपाशी जाईल तिथं काम करून यायचा. मग आता दिवसभर काम करतोय, येताना हे असं काम करतो, बाहेरचे चाळे करतोय म्हणल्यावर घरी आल्यानंतर आता ह्या निकितापाशी तर काय त्याला टाईम देता येणार नव्हता, कारण एक तर थकलेला, वरनं त्यानं त्याचा पूर्ण उसाचा रस काढला होता. मग घरी तर काय देता येत नव्हतं त्याला. एक गेलं दिवस गेलं, 15 महिना, 2 महिने, 4 महिने असंच चालू त्याचं. कधी तर करायचा घरी. मग आता कसं आहे, निकिता बी भरलेली जवानी नव्हती, ती तर काय कमी होती काय. तिला बी कधी तर एक मिळायला लागलं, तिचं बी डोकं फिरलं. बरं ठीक आहे म्हणली, कर तुला काय करायचं ती, तुला बी मी धावतेच, तुला संपूर्णच टाकते. विषय झाला सगळा. तिनंही शेजारचा एक होता तिथं समाधान म्हणून, त्याला गंडवायला चालू केलं, त्याच्यावर लाईन मारायला चालू केलं. समाधानही 22 वर्षीय तरुण, बिना लग्नाचा, तोही आपला बेरोजगारी होता म्हणा तसं, घरीच दिवसभर पडून. हे आपला समर्थ कामाला जायचा, निकिता घरी. त्याची सासू सासरे असंच एक छोटंसं दुकान होतं, त्या दुकानामध्ये घरी बसायचे. तर हिनं बी निकितानं काय केलं, त्या समाधानला लाईन दिलं की ते दोघांचं जुळलं. ठीक आहे, बारकं लेकराला घरी सांभाळती म्हणून सासू सासरे पण त्याला काय काम सांगत नव्हते, दिवसभर बसून असायचे. नंबर एक्सचेंज झाला. नंबर एक्सचेंज झाल्यानंतर मित्रांनो चॅटिंग चालू झाली. थोडं असं तसं बोलणं, आंबट चिंबट बोलून त्यानं काय केलं, समाधानला विचारलं की आज कोण आहे का घरी. नाही म्हणले, कोण नाही. सासू सासरे तर दुकानावरती आहेत, लहान मूल झोपलं आहे. आणि हा आपला जो काय आहे समर्थ, तो तर काय 5 वाजल्याशिवाय 6 वाजल्याशिवाय येणार नाही. ठीक आहे म्हणला, मी येतो. 12-1 वाजता आला आणि 3 वाजता माघारी गेला. म्हणजे जे काय नको घडायला होतं ते या दोघांमध्ये घडलं. एक त्यांचं नात्यात एक दुरावा निर्माण झाला समर्थच्या आणि निकिताच्या, आणि समाधान आणि निकिता यामध्ये एक जवळीक वाढायला लागली. 1 दिवस झालं, 4 दिवस झालं, आठवड्यातनं पहिलं 2 दिवस व्हायचं, आता दररोज व्हायला लागलं असं काम. मग ठीक आहे म्हणला. आणि काय झालं, जे समर्थ होता त्याचं पण जिथं बाहेर चालू होतं तिथं खटकलं काय, तर तो आपलं काय करायचा, आता घरी यायचा सरळ आणि निकिता पैसे जायचा. पण निकिता काय आता त्याला देत नव्हती, कारण ती ज्या गरज भागल्याची दुपारी. आईला म्हणलं आता मी आधी असं करायचो, आता हे असं करायला. त्याला लक्षात आलं, तो पण 12 गावचं पाणी पिल्याला, त्याच्या लक्षात आलं की बाबा काय तर खोटा नाही. त्यानं काय केलं की लक्ष ठेवायला चालू केलं. लक्ष ठेवलं की त्याला समजलं हा समाधान घरी येतोय आणि आपल्यावरती कांड करतोय.
त्याने एक दिवशी धरलं त्या दोघांना धरले की पहिलं तर निकिताला मारलं. ती म्हणली नाही पुन्हा करत असं. पण जी म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसंच झालं. सवय तर लागली होती, आता चटक लागली होती निकिताला. निकिता काय सोडते काय? निकितानं सोडलं नाही. तसंच समर्थवर चिटिंग करत राहिली. समर्थला कळलं, समर्थचं डोकं फिरलं. एक दिवशी समर्थ म्हणला तुला फायनल सांग करणार आहे का नाही, ही बंद करणार आहे का नाही. एक लहान लेकरू आहे, 4-5 जणांचं आपलं सुखी कुटुंब आहे, तुला काय कशाची कमी आहे. ती म्हणली तू ज्या वेळेला करत होता त्यावेळेला तुला मी काय म्हटले का, आता तू गप्प बस, शांत बस. समर्थालाही शांत बसण्याशिवाय दुसरा काय पर्याय नव्हता. तो शांत बसला, पण हे काय बंदच व्हायचं नाव घेईना. तर समर्थ एक दिवशी रागाने पेटल्यानंतर त्या दोघांना बघितलं, अशा अवस्थेत बघितलं, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं तिथं जो एक पडलेला रॉड घेतला आणि निकिताच्या डोक्यामध्ये मारला. निकिताच्या डोक्यामध्ये मारला की ती जागीच खाली झाली, खाली पडली की तिथं जीव सोडला. तर तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे मित्रांनो एका वाईट नात्याचा वाईट पद्धतीने अंत झालेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने काही घटना घडत असतात. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा.